नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या ही पार्थला बोलते, गुंडांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे माझं या बोक्याबरोबरचे नाते अधिक घट्ट झाले तर एका परीने चांगले झाले. आणि त्यावेळेस दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आणि पार्थ काव्याला बोलतो, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. नंदिनीचे बाबा हे देशमुखाच्या घरी नंदिनीला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. आणि तेव्हा नंदिनी घाबरलेली असते आणि ती आपली फिंगर क्रॉस करते. आणि तेव्हा बाबा बोलतात, चल नंदिनी, आता तुझे काम झाले ना, चल घरी ये. आणि त्याच वेळेस नंदिनी ही बाबांसोबत त्यांच्या घरी जायला नकार देते. आणि तेव्हा बाबा हे रागून नंदिनीकडे पाहू लागतात. तर घरातील सर्वजण हे नंदिनीच्या बाजूने उभे राहतात. त्यानंतर आपण पाहतो, पार्थ काव्यासाठी सलाडचे फूड घेऊन येतो आणि तो बोलतो, हे मी तुमच्यासाठी बनवले आहे. आणि तेव्हा ते खाण्यास काव्य नकार देते आणि बोलते, जो व्यक्ती हे फ्रूट सलाड एवढे प्रेमाने बनवू शकतो तो हाताने देखील भरू शकतो. आणि तेव्हा पार्थ हा त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि बोलतो, वा, म्हणजे तुम्ही आज बोक्याकडून लाड करून घेणार. आणि पार्थ आपल्या हाताने काव्याला ते फ्रूट सॅलड भरू लागतो. तेव्हा काव्या ही फ्रूट खाण्यासाठी पुढे येते आणि पार्थ तो चमचा आपल्याजवळ घेऊन येतो आणि दोघंही एकमेकांच्या अतिशय जवळ येतात व दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ त्याचप्रमाणे जीवा आणि नंदिनी देखील एकमेकांच्या जवळ येणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.